नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुण्यातील एरवाडा परिसरात सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीने शहर हादरले। भूमी अभिलेख कार्यालयाजवळील मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या सुमारे 60 वाहनांना अचानक आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली। यात अंदाजे 40 दुचाकी आणि 20 चारचाकी वाहनांचा समावेश आहे। दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास आग भडकली आणि काही मिनिटातच तिने रौद्र रूप धारण केले। या जागेत पोलिसांनी जप्त केलेली तसेच पार्किंगसाठी ठेवलेली वाहने मोठ्या संख्येने उभी होती। आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी एक वाहन पेट घेताच शेजारील वाहनांना चटकन आग लागली। दाट धुराचे लोट दूरवरून दिसत होते। परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। आग इतकी तीव्र होती की वाहनाचे सांगाडे वाकडे तिकडे झाले आणि अनेक गाड्या पूर्णपणे नष्ट झाल्या। माहिती मिळताच पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या अग्निशमन दलाच्या गाड्या आणि एरवडा अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पाण्याचे फवारे आणि विशेष उपकरणाच्या सहाय्याने काही तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात आली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचा अंदाज आहे। जळालेल्या वाहनांमध्ये काही महागड्या चारचाकी गाड्यांचाही समावेश असल्याने नुकसान लाखोंमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।